सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये पहिली घटक चाचणी परीक्षा चालू आहे. त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका मागत आहेत, ज्या मिळतील तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून त्याचा अभ्यास तुम्ही करा. पहिली घटक चाचणी 2023-24ची आहे. विषय मराठी, इयत्ता 11वी, आणि आजच ही प्रश्नपत्रिका माझ्यापर्यंत पोहोचली आहे. गुण आहेत 25 आणि वेळ 1.5 तासाचा आहे. आता या प्रश्नपत्रिकेची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे, पण त्याला वेळ लागेल. पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेची गरज आहे म्हणून आत्ता प्रश्नपत्रिका घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, एक नमुना म्हणून त्याचा अभ्यास करा. मला वेळ मिळाला की मी याची उत्तरपत्रिका देखील तयार करणार आहे. चला तर पाहूया. इयत्ता 11वी मराठी हा विषय, कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे. 25 गुणांची पहिली घटक चाचणी परीक्षा झाली, त्याची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका. पहा, विभाग पहिला घेतलेला आहे, गद्य विभाग आहे. आणि कृती क्रमांक 1, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1, अर्नेस्ट हेमिंग्वेची कादंबरी. आता त्याचं कादंबरीचं नाव पुढच्या परिच्छेदात आहे, ते लिहायचं आहे, त्याला 1 गुण आहे. 2, म्हाताऱ्याच्या हाताला आलेले बळ, त्याचं उत्तर चौकटीत लिहायचं, त्याला 1 गुण. 3 आहे कृती, हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ, तर 1, 2, 3 आणि 4 चौकटीमध्ये लिहायचे, त्याला 2 गुण आहेत. 4 मुद्दे येतील त्याच्यात, म्हणजे अर्धा अर्धा गुण असेल ह्याला. अशा प्रकारे हे 4 गुणांच्या कृती यावर आहेत. आता कोणता परिच्छेद आहे तर आपण पाहूया. अशी पुस्तकामधला हा परिच्छेद आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे हा विलक्षण प्रतिभेचा एक लेखक होऊन गेला. साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलदंड वृत्तीनं भारलेली आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे त्याच्या मनात रचून काटक म्हातारा होडी वल्लवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं, तहानेनं त्याला शोष पडला होता, पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेनं रोमारोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढेच चालला होता. देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होते. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, पण हटवादी मन परतायला तयार नव्हतं. तो तसाच होडी वल्लवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. जीवाची शर्थ करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं 1-2 तासात झुंजून ठार केलं. ते दूड होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलटून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडला होता. किनाऱ्याकडं परतताना शार्क माशांच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले. त्यांच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, अरे मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला. मी देवमासा पकडला. पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडांचा प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याच्या शर्थीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. बस, इथं कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अतिबलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्वयुद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. जैष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे.
निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना. ते काहीही असो, पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चालल्याच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी, हृदयाच्या हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या अस्मानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी, नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. अशी पुस्तकं यामधला हा परिच्छेद आहे. परिच्छेद वाचायचा, त्यात नक्की उत्तर सापडतं. आणखी कृती दिलेली आहे दुसरी. हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2 गुण आहेत. किंवा दोन्हीपैकी एकच सोडवा. म्हाताऱ्या कोळ्याच्या देवमाशाला पकडण्याच्या कृतीचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. दोन्हीपैकी एक सोडवा. 2 गुण आहेत. आणि स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्नांचा. पुढची कृती आहे विभाग 2, पद्य विभाग आहे आणि त्याला 4 गुण आहेत पद्याला. कृती क्रमांक 2 आहे, खालील पद्यपंक्तीच्या आधारे कृती सोडवा. आता प्राणसई नावाच्या कवितेतल्या या ओळी आहेत. एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांगर मालकांच्या स्वप्नावर, तशी झुलत झुलत ये ग माझी या घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी, आळे वेलाचे भिजू ते भर विहीर तुडुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब, उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. एवढ्या ओळी दिलेल्या आहेत. आता यावर कृती काय आहेत ते पाहूया आपण. कृती दिलेल्या आहेत. आता 1, प्राणसई आल्यावर कवयित्री कोणत्या गोष्टी करेल ते इथं चौकटीत लिहायचं, 1 गुण. 2, मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी इथे ओळी लिहायच्या, 1 गुण. 3 कृती आहे, कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा. आता 4 चौकटी आहेत, 1, 2, 3, 4 आणि त्याला 2 गुण आहेत, म्हणजे अर्धा अर्धा गुण आहे प्रत्येक चौकटीमध्ये. पुढची कृती आहे, खालील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा. आळे वेलाचे भिजू दे भर विहीर तुडुंब, 2 गुण आहेत. किंवा दोन्हीपैकी एकच सोडवायचं. तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा, दोन्हीपैकी एक सोडवा. प्राणसई कवितेवरील या कृती आहेत. विभाग 3, साहित्य प्रकार नाटक. नाटकावर एक परिच्छेद दिला आहे, त्यावर कृती आहेत. कृती 3, खालील दिलेल्या कृती सोडवा, 5 गुण आहेत. साहित्य प्रकार नाटकावर. नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण. मानवाने मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललित कलांचे विश्व निर्माण केले. ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला, त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झाल्या. त्यामुळे नाटक हा साहित्य प्रकार विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेला. ज्ञान आणि मनोरंजन याबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवाचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगाशी नाते जोडत असतो, त्यामुळे त्याला ते आपले वाटते. कथा, कादंबरी, नाटक या सर्वच साहित्य प्रकारात समाजाची समकालीन चित्रे रेखाटण्याचे सामर्थ्य असते. परंतु कथा, कादंबरी, कविता यापेक्षा नाटक हा साहित्य प्रकार निराळा आहे. बाकीचे साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो. कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लेखक आणि वाचक हे 2 घटक असतात. पण नाटकामध्ये मात्र लेखकाचे शब्द नट संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कालमानदृष्ट्या पहिले नाटक. एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारे हे नाटक 1843 सालचे. त्याचप्रमाणे 1855 साली महात्मा फुले यांनी लिहिलेली तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय.
त्यापूर्वी ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे अशा अनेक कला महाराष्ट्रात नांदत होत्या, ज्या नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरल्या. या परिच्छेदावर पहिली कृती आहे विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं नाटक. त्याचं नाव लिहायचं इथे चौकटीत, 1 गुण. दुसरं, महात्मा फुले यांनी तृतीय रत्न ही नाट्यसंहिता यावर्षी लिहिली, ते साल लिहायचं, इथे 1 गुण आहे. 3, नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळे पण तुमच्या शब्दात स्पष्ट करा, त्याला 3 गुण आहेत. या परिच्छेदातच उत्तरं आहेत, ते शोधून लिहा. मला वेळ मिळाला की याची उत्तरपत्रिका मी तयार करणार आहे. विभाग 4 उपयोजित मराठी, कृती 4, त्याला 4 गुण आहेत उपयोजित मराठीला. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 2 दिल्यात, दोन्हीपैकी 1 सोडवायची. खालील मुद्द्यांच्या आधारे सूत्रसंचालनाचे स्वरूप 10 ते 12 ओळीत लिहा. आता इथे जे हे मुद्दे दिलेले आहेत इथे हे रिकाम्या जागा भरायच्या नाहीत, तर या सूत्रसंचालनाचे स्वरूप लिहा असा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरातले हे मुद्दे आहेत, छोटे छोटे शब्द दिलेत. सूत्रसंचालन, कलाशास्त्र, कार्यक्रम तपशील, अभ्यास, सादरीकरण, समीक्षण, रसग्रहण, परिणामकारक निवेदन, अपेक्षित परिणाम, कार्यक्रमाला गती, अतिथी परिचय, कलावंताला सादरीकरण, प्रेरणा, प्रोत्साहित करणे. या मुद्द्यांना अनुसरून सूत्रसंचालनाचे स्वरूप मोठा प्रश्नाचं उत्तर लिहायचं, कारण 4 गुण आहेत त्याला. किंवा प्रश्न आहे, वरचा लिहा किंवा हा लिहा. राष्ट्रीय साक्षरता दिन निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे, 4 गुणांच्यासाठी. 2 पैकी 1 सोडवा. विभाग 5 व्याकरणाचा, 4 गुण आहेत त्याला. कृती क्रमांक 5, सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 4 सोडवायचे 5 पैकी. 1, त्याच्या मनात काहूर माजले या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. 2, मूळ शब्दशक्ती टिंबटिंब आहेत, 1, 3 आणि 4. तिसरा प्रश्न, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या उदाहरणातील काव्यगुण ओळखा. 4, वीर व रौद्र रसांना पुष्टिकारक काव्यगुण. पर्याय दिलेत, प्रसाद, माधुर्य आणि ओज. 5, पाणीपतवर 1.25 लाख बांगडी फुटली या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. योग्य उत्तर निवडायचं आणि मग लिहायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळाला की उत्तरं मी तयार करून देणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.